कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप होतोय। वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जात आहे। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। मुंबई जोपर्यंत कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहे। तुमच्या विभागातील या ठिकाणी कर्मचाऱ्यांना कचरा संदर्भातील व्हिडिओ आणि माहिती 8591942069 या नंबरवर आम्हाला पाठवा, आम्ही त्याला वाचा फोडू। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हा कचऱ्याचा मुद्दा, सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा लोकशाही मराठी हा सातत्याने उपस्थित करताना पाहायला मिळतं। आता आपण सध्या कुठे आहात आणि कोणत्या ठिकाणी या संदर्भातील समस्या आपण मांडणार आहात? नक्कीच नीलम, लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मागील अनेक दिवसांपासून स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत आहे। या अभियानाअंतर्गत मुंबईतील स्वच्छतेचे प्रश्न आणि एकंदर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील आपण सातत्याने मांडत आहोत। सध्या मी आहे कॉटन ग्रीन या परिसरामध्ये, जिथे पाहू शकता हा संपूर्ण मुख्य रस्ता आहे। अगदी रेल्वे ट्रॅकला, रेल्वे रुळाला लागून हा संपूर्ण मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर आपल्याला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे, जो कचरा हा मागील अनेक दिवसांपासूनचा आहे आणि अगदी याला लागून संपूर्ण रस्त्याला लागून मोठी वसाहत देखील आहे। मात्र तरी सुद्धा इथला कचरा उचलला गेला नाहीये। मागील अनेक दिवसांपासून हा कचरा इथे पडलेला पाहायला मिळत आहे। अगदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच असेल किंवा अगदी ओला कचरा असेल किंवा अगदी गार्बेज देखील आपल्याला इथे पडलेला पाहायला मिळत आहे। लागून याला संपूर्ण एक बस स्टॉप देखील आहे बीएसटीचा, मात्र तरीही हा कचरा उचलला गेला नाही आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी हा कचरा उचलला जातो का, हा देखील सध्या प्रश्न सध्या निर्माण होत आहे। कॉटन ग्रीनचे स्थानिक आमदार भाजपचे तामिळ सेल्वन आहेत, कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या मतदारसंघातील संपूर्ण परिसर आहे। मात्र तरीही इथं पालिकेच्या गाड्यांच्या फेऱ्या कमी आहेत किंवा पालिकेच्या गाडी येतच नाही, अशा प्रकारे देखील अनेक समस्या आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि एकंदर हा कचरा सध्या इथं आपल्याला अनेक समस्या निदर्शनास आणून देत आहे आणि पालिकेचा एकंदर जो कारभार आहे तो कुठेतरी इथं फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। नीलम, भूषण, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला पाहायला मिळतोय। इथे कोणी नागरिक आहेत का, स्थानिक आहेत का, की आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतात, या समस्येसंदर्भात बातचीत करू शकता? नीलम, सध्या मी या संपूर्ण रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा हा रस्ता आहे, कॉटन ग्रीन परिसरातील रस्ता आहे। मात्र इथं संपूर्ण रस्ता हा सध्या मोकळा आहे। अगदी आज रविवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, त्यामुळे हा संपूर्ण रस्ता मोकळा आहे। इथं सध्या नागरिक नाही आहेत। मात्र या संपूर्ण रस्त्याला लागून मोठी वसाहत आहे, जिथं अनेक लोक राहतात आणि अगदी या इमारतींच्या समोर हा मुख्य रस्ता आहे आणि या इमारतींच्या समोर या रस्त्यावरती आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे। त्यामुळे अर्थात या कचऱ्याचा त्रास इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना, इथल्या स्थानिकांना होत असणारच। मात्र तरीही हा कचरा उचलला गेला नाही, हे सध्याचं इथलं वास्तव आहे आणि एकंदर हा सध्या कचरा हा मुंबईतील स्वच्छतेचा प्रश्न किती गंभीर आहे हा सध्या दाखवून देणार हा संपूर्ण ही परिस्थिती आहे आणि एकंदर संपूर्ण कचरा उचलणं जाणं अत्यंत गरजेचं आहे। पालिकेच्या गाड्यांना इथं फेऱ्या मारणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथं पाहू शकता हा बस स्टॉपला लागून हा कचरा आहे, म्हणजे इथे जेव्हा प्रवासी इथं बस स्टॉपवरती येत असतील त्या प्रवाशांना देखील या कचऱ्याचा त्रास होत असणार। मात्र तरी हा कचरा इथून उचलला गेला नाहीये आणि एकंदर पालिकेचा जो कारभार आहे तो कुठेतरी आपल्याला बोगस ठरलेला पाहायला मिळत आहे। पालिकेच्या गाड्यांकडे फेऱ्या होणं अत्यंत गरजेचं आहे। इथल्या स्थानिकांना देखील या संपूर्ण कचऱ्याचा त्रास होत आहे। रेल्वे ट्रॅकला लागून हा संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे रेल्वेची सीमा असेल किंवा अगदी पालिकेची सीमा असेल, या संपूर्ण मध्ये हा कचरा आहे। त्यामुळे कदाचित हा सुद्धा वाद असू शकतो की हा कचरा नेमका उचलायचा कोणी, हा देखील वाद असू शकतो। मात्र सध्या हा कचरा उचलणं सध्या अत्यंत गरजेचं आहे, सध्या उचललेला नाहीये, हे सध्याचं वास्तव आहे। धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।